नमस्कार. लोकसत्ता ऑनलाईन चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. लपाछपी चित्रपटाचे प्रमोज, चित्रपटाचा ट्रेलर याच्यावरनं तुमच्या पूर्णपणे लक्षात आले की हा चित्रपट भूत पिशाच्याच्या संदर्भात आहे. तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. चित्रपटाची गोष्ट तर अगदी थोडक्यात सांगायची ना तर 8 महिन्याची गरोदर असणारी स्त्री काही कारणास्तव नवऱ्यासोबत एका अतिशय दूरवरच्या उसाच्या मळ्यामध्ये राहायला जाते आणि त्यानंतर 9 दिवसामध्ये जे काही धक्कादायक गोष्टी घडतात, श्रद्धा, अंधश्रद्धा, भूत, पिशाच, भास, आभास आणि विशेषतः 8 महिन्याच्या गरोदर असणाऱ्या स्त्रीच्या भोवती फिरणारं कथानक हा या चित्रपटाचा विषय आहे. चित्रपटाची सुरुवात खरंच टेरिफिक अशी आहे. मध्यंतर पॅन चित्रपट आपल्याला एका वेगळ्या तणावाखाली ठेवतो. याचा अर्थ मांडणीमध्ये दिग्दर्शकाला यश मिळालेले आहे. चित्रपटाच्या उत्तरार्धामध्ये भास आभासाचा मोठा खेळ सुरू होतो. अर्थात भूत आहे अथवा नाही हे मानण्यावर ह्या चित्रपटाचा आनंद घेणं आहे. उत्तरार्धामध्ये बऱ्याचशा गोष्टी उलगडत जरी जातात तरी तुम्ही त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा, का विश्वास ठेवायचा याची उत्तरं मात्र दिग्दर्शक देत नाही. चित्रपटाचा प्लस पॉईंट एकच राहतो की पूर्णपणे हा चित्रपट एका तणावाखाली आपल्याला पाहावा लागतो. परंतु तुम्ही रामसे बंधूंचे, रामगोपाल वर्माचे, विक्रम भटचे अशा पद्धतीचे चित्रपट जर पाहिले असतील तर कदाचित तुम्हाला भीती कमी वाटेल. परंतु मराठी चित्रपटासाठी जो काही असा एक तणावाची गरज आहे किंवा भूताच्या गोष्टीचा जो एक प्रेशर यायला पाहिजे त्याच्यामध्ये हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. चित्रपटाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे ते पूजा सावंत आणि उषा नाईक यांच्यातील अभिनयाचा एक प्रकारचा हा सामनाच आहे. पूजा सावंत 8 महिन्याच्या गरोदर स्त्रीची जी भूमिका ह्यामध्ये साकारते आणि वेळोवेळी तिला जो भूताचा जो धक्का बसतो किंवा भूताची जी भीती वाटते तो सगळा जो प्रवास आहे आणि नंतर जे त्या सगळ्यातलं जे उलगडणं आहे ते तिने उत्तमरित्या साकारलं आहे. पण उषा नाईकचा अनुभव यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अत्यंत म्हणजे नजरेतून व्यक्त होणारा धाक आणि भावमुद्रेतून व्यक्त होणाऱ्या इतर काही गोष्टी याच्यामध्ये उषा नाईकना आपण दाद दिली पाहिजे. हा संघर्ष किंवा हा सामना आहे एक वेगळ्या प्रकारचा आहे आणि अभिनयाच्या पातळीवर हा चित्रपट एक चांगली उंची गाठतो. विक्रम गायकवाडनी नायकाची भूमिका साकारली आहे. इतरही काही पात्र या चित्रपटामध्ये आहे. आता यातल्या गोष्टींवर किती विश्वास ठेवायचा आणि नाही ठेवायचा हे व्यक्तिसापेक्ष आहे. परंतु चित्रपटाची सादरीकरण अतिशय चांगलं जमलेलं आहे. चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी तर चांगली झालीच होती. या चित्रपटाला 3 स्टार.